नमस्कार, राम राम मंडळी. तर मी गौरी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा खास दिवस म्हणजे भात आवणीचा. शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो, कारण जे महिनाभर आधी भाताचं रोप टाकतात, जेव्हा ते रोप मोठं होतं तेव्हा त्या रोपाची आवणी केली जाते. इकडं भाऊ तयार करीत होता गाळ. का तर आजच गाळ तयार करायचा होता, कारण उद्या होता मोडा. मोडा म्हणजे त्या दिवशी वावरात किंवा शेतात आऊत धरत नाही, त्याला म्हणतात मोडा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्ही वावरात गेलो, का तर रोप उपटायचं होतं आणि लाईट पण आली होती, त्यामुळं पाणी पण सोडलं होतं. आणि आमच्या कामगार संघटनेमध्ये 3 माणसं ॲड झाल्यात. ती ही माणसं हे नाना, नानी आणि ही नानी. मी पण रोप उपटायला सुरुवात केली होती. मला मूठ बांधता येतं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमची पण आवणी झाली का नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या कामगार संघटनेमध्ये जे मेंबर ॲड झालेत ते पण पूर्णपणे मिक्स झालेत आमच्यात. बघा कशा हसतात ते. सगळं रोप उपटून झालं ना आम्ही गेलो घरी जेवायला. तर घरी गेल्यावरती सगळे जेवायला बसलो होतो. सगळ्यांनी मस्तपैकी जेवलो वगैरे ना आम्ही चाललो परत आता वावराकडं. वावरात शिरताना पाय माती खालून निघतच नाही, पण आमच्या माणसांना याची सवय झाली. आम्ही पटापट भात लावायला सुरुवात केली आणि त्यात आम्हाला भात दोरीत लावायचं होतं, का तर रोप एवढं चांगलं आलं नव्हतं ह्या वर्षी, त्यामुळं रोप पुरून लावायचं होतं. आणि दोरीत भात लावल्यावरती खताची पण बचत होती. 6 वाजेपर्यंत आमचं काम संपतं. थकवा पण जास्त असतो, पण समाधान मात्र जास्त असतं, कारण हाच तो भात जो आपल्याला घरी गेल्यावरती जेवणात खायला भेटणारा असतो. ही होती आमची आवनी. तुम्हाला जर आमची आवनी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि असेच नवनवीन व्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.